तर केलीच, पण या निवडणुकीनंतर त्यांची उबाठा सेना काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याचे शिल्पकार माननीय पवार साहेब असणार आहे. म्हणजे ज्यांचं अस्तित्वच उरणार नाही असे उमेदवार आज आपल्या समोर उभे आहेत. खरं म्हणजे या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला, मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण बंधू भगिनींनो, मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर 5 वर्षामध्ये त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन. ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलाय. पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलंय, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल. बंधू भगिनींनो, जसं मी सांगितलं, ही निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये. या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे. कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेईल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ 2 पर्याय आहेत. एक पर्याय विश्व गौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपले नेते नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपली महायुती आहे. ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे,